या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुरस्कृत केलेला गौरी स्पोर्ट्स अगदी वलवली संगम सो मेगा फायनल मध्ये पोहोचलाय आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना तुम्हाला बघायला मिळेल सध्या अगदी शिरोली संघाला. सामन्याला सुरुवात आपण करतोय. पहिले षटक घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज ऋषी चौधरी. सेकंड एंड कडे ऋतिक बोंडे. पहिला बॉल टॅपिंग क्रिकेट टॅप केलाय, फिल्डर आहेत. रन पूर्ण केली जाईल या बॉलवर. सिंगल रन इथे मिळते. तीन षटकांचा सामना आहे, त्यामुळे थोडस वेगवान खेळ आपल्याला करायचा आहे. बॉल हवे ते उलट्या दिशेने धावत असो. व्हॉट अ कॅच. फिल्डर होता मनीष. सन्माननीय आदरणीय राजेश शेठ कातारा साहेबांचा शुभागमन झालाय. त्यांना आम्ही विनंती करू आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यांचे दमदार आमदार चषकाची दमदार स्पर्धा आपण पार पडली आणि तीन संघ गौरी स्पोर्ट्स नावाने खेळ. एक गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+, एक रेग्युलर नेवाळी आणि त्यासोबत एक गौरी स्पोर्ट्स वलवली, असे तीन संघ खेळ. यानंतर अजून 3 एंट्रीज बाकी आहेत त्यांचे. सामन्याकडे आपण वळतोय. जिथे पहिल्या बॉलवर सिंगल आला, दुसऱ्या बॉलवर एक मोठं यश मिळतंय. बॅटर संदेश पाटीलच्या खेळीचा अंत झालाय. नवीन बॅटर आदित्य चोरघे बॅटिंग साठी आलेत. हो, इथे स्लोअर वन ही स्पेशालिटी आहे ऋषी चौधरीची. स्विचिटचा फटका, जबरदस्त स्ट्रोक आणि पाठवलाय सरळ सीमारेषा पलीकडे. हा मॅक्सिमम हिट षटकार. बॅट मधून हा आक्रमक फटका इथे आलाय आणि ज्यावर 6 रन कलेक्ट केले. टोटल संघाचं धावसंख्येचं एकंदरीत टोटल पोहोचलंय सध्या 7 या आकड्यावर. 7 धावा ऑन बोर्ड वर सध्या बघायला मिळते. सूर्य अस्ताला चाललाय. एक संघ यामधून चॅम्पियन ठरेल. स्ट्रोकला कन्वर्ट केला, हवेत केलेत मिस टायमिंग आणि फिल्डर डाऊन द बॉल जाईल, कॅरी केला जाईल. दुसरा विकेट गमावते आदित्य चोरगेच्या खेळीचा अंत झेलबाद. या स्पर्धेचे पुरस्कर्ते आम्हाला ज्यांनी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करून दिली आणि स्पर्धेचे आयोजक आमचे सन्माननीय अमरजी शेळके यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. स्कोरबोर्ड वर 7 रन 8 रन बघायला मिळतात, कारण आताचा बॉल जो वाईट बॉल आलेला आहे. 8 धावा सध्या फलकावर बघायला मिळतात. पुन्हा एकदा ऋषी सज्ज झाले आपल्या बॉलिंग ट्रॅकवर.
हाई बॉल समोरून चकमा देत असताना स्पीड विथ स्विंग, वेगासोबत टर्न करण्याची क्षमता सन्मानित श्री दिनेशजी करमलीकर साहेबांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर येऊन असणारी सभा आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्येचं टोटल अगदी 8 वर बघायला मिळते तुम्हाला, जो स्कोर बोर्ड वर अगदी खूप चांगली गोलंदाजी केली. ऋषी चौधरीनं 3 षटकांचा सामना आहे. रत्नदीप चौधरी हा सज्ज झालाय सध्या आपल्या बॉलिंग ट्रॅक वर सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. पक्ष देखील आता परत आपल्या घरट्याकडे. अगदी जड मध्ये हा बॉल प्रॉपर ब्लॉकर मध्ये 1 रन पूर्ण झाले. दुसरे साठी निघाले, वेगवान थ्रो केलाय. 2 रन या बॉलवर पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने सांघिक टोटल रन फलकावर धावा लागले. डबल डिजिट मध्ये 10 रन बोर्डवर बघायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये श्रीधर 11 शिवनसिंह संघाने रन फार चांगले केले, परंतु गोलंदाज त्या रन चेस करण्यामध्ये बॅटिंग फार चांगली राहिली वळवळी संघाकडून. सध्या हो इथे लेग साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. ऋतिक बोंडे याच मैदानावर पहिली बाईक त्याने जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं गतवर्षी रजनी स्पर्धेमध्ये. तो ऋतिक हे त्याचं लकी मैदान आहे. रजनी स्पर्धा त्याने संपूर्ण गाजून सोडली होती, परंतु अजूनही स्कोरिंग शॉट त्याच्या बॅट मधून आलेला नाहीये. 3 बॉल त्याच्या वाट्याला आले, 3 रन त्यांनी खर्च के अगदी जमवलेत. 10 रन समोर दिला आणि त्याला तसाच पाठवलाय. बॉल चाललाय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार घेतो. आवाज फक्त बघ कसा वाढेल तेवढा प्रयत्न कर बाबा. पुन्हा एकदा खूप चांगला बॅकफुट पंच ओव्हर द कव्हर्स पॉइंट कडे आलेला हा शानदार चौकार. 4 रन. पाटील साहेब शिवनशाही गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्यांचं शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना मी विनंती करेन विश्वाजी पाटील आपण व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत. ऋतिक बोंडेची बॅट बोलायला सुरुवात झाली. मागील 2 बॉल मध्ये त्याने 10 रन कव्हर केले आणि त्याच्यानंतर हा ड्राईव्ह करत असताना एक सिंगल रन स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्याचा फलक पुढे चाललाय, बोर्डवर लागतंय टोटल 21. या शुभ अंकापर्यंत सध्या संघाचं टोटल स्कोर बोर्ड सध्या गडीमध्ये बघायला मिळते. मेगा फायनल सध्या मैदानामध्ये सुरू आहे 2 दिग्गज टीम मध्ये. हा फुलटॉस बॉल आणि त्यावर केलाय विराज पाटीलला आक्रमण पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट षटकार. याच गावचे समालोचक आमच्या सोबत जॉईन आहेत, मंगेश पाटील त्यासोबत रोशनजी पाटील. बराच त्यांचा सपोर्ट सिस्टम आलेत. सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या अगदी बघायला मिळते 27 वर. वलवली संघाला देखील सपोर्ट करण्यासाठी भरपूर प्रेक्षक आलेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मेगा फायनल सुरू आहे. 3 षटकांचा सामना आहे. ऋतिक बोंडेने चांगली जबाबदारी घेऊन बॅटिंग त्याने आतापर्यंत केली आहे. मनीष आलाय गोलंदाजी मार्कवर. पंचांनी व्हाईट बॉल दर्शवलाय. बाउन्स बद्दल विचार पंचांना करावा लागला असावा. अतिरिक्त रन येते या बॉल वर. धावसंख्येचं टोटल पुढे चाललाय 28 वर. शेवटचे 6 बॉल अजून उर्वरित आहेत. आज दिवसभर फार सुंदर खेळ बहरला गौरी स्पोर्ट्स वलवलीचा.
समोरून टर्न केलाय, ऑफ ब्रेक यूज केलाय, कारण लेफ्ट हँडेड खेळाडूसाठी तो ठरतो लेग ब्रेक. हे क्रिकेटचे खडे धर आहेत, ते तुम्हाला मैदानामध्ये गिरवावे लागतात. आपला अनुभव वापरावा लागतो आणि तो अनुभवी गोलंदाजी करत असताना सध्या मनीषनं आज डेथ ओव्हर मध्ये स्पेशल गोलंदाजी केली आहे. वन्स अगेन ही कलात्मकतेची गोलंदाजी. मोह संघाला देखील याच गोलंदाजानं डॉमिनेट केलं, जे 4 बॉल डॉट त्यांनी फेकले अंतिम ओव्हर मध्ये. ते कमबॅकिंग राहिले, धावा कमी आल्या आणि त्यानंतर त्या धावा चेस त्यांनी केल्या. त्यामुळे मनीष फार की फॅक्टर ठरलाय गौरी स्पोर्ट्स वलवली कडून. बॅटच्या टो एंड वर बॉल लागलाय, पाठीमागे चाललाय, जे त्याने मागील मॅच मध्ये केलं होतं. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये मोह संघाविरुद्ध तेच सध्या करतोय मनीष. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल, 3 निर्धाव चेंडू त्यांनी ते डिलिव्हर्ड केले, फेकलेत. उत्कृष्ट गोलंदाजी सध्या मनीषची. यावेळेस स्टॉपेज लागलाय, पोचलाय फिल्डर, चान्स घेतली लेग स्लिप न आणि पोचलाय हा झेलवर. विकेट इथे मिळते, मोठी विकेट, खेळाडू बाद होते. ऋतिक बोंडेच्या खेळीचा अंत. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली आहे. शेवटचे काही आता बॉल उर्वरित राहिलेत. दर्शन पाटील जे बॅटिंग साठी आता मैदानामध्ये दाखल झालेत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, काय अप्रतिम गोलंदाजी ते करतायत. डीजे अच्युत आता सेटिंग कमी करा, आता कमी कर ना, तू उडवायचा पकड. पुन्हा एकदा टर्न केला, बॉलला अप्रतिम राहिले षटक. मनीष टोटली डॉमिनेट केलं या ओव्हर मध्ये. फक्त एकच धाव एक्स्ट्रा न आली आणि ते मेडन ओव्हर होऊ शकलं असं. व्हाईट बॉल त्याने फेकला आणि त्यामुळे हे षटक, एक धाव एक विकेट. अशा रीतीने पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव संपला आणि ज्यामध्ये बॅटिंग करत असताना शिरोली संघाने केले टोटल 28 रन, 29 धावांचा आव्हान वलवली संघासमोर. ऐकूया पुन्हा एकदा मंगेश यांना. Hello, check. लक्ष आता सेकंड सत्रामध्ये पार करायचा. अजिंक्य पदासाठी लढत तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. अगदी 5 दिवस रंगणारा हा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, आज स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटचा क्षण तुम्हाला पाहायला मिळतं, जिथे या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोणता राहील याच्याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा आपण पाहतोय. याच्यासाठी केलं हट्टास की शेवट गोड व्हा, अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा सुखरूपपणे पार होत असताना आपण पाहतोय. शिरोली संघासाठी सपोर्ट करण्यासाठी सातत्याने आपण अनेक मान्यवर पाहतोय. खरं तर नरेशजी बोंडे असतील, त्याच्यानंतर रामदासजी बोंडे असतील, राजेंद्रजी पाटील असतील, सुरेशजी पडके, कमलाकरजी भोईर, त्याच्यानंतर संतोषजी भोईर, चंद्रकांतजी बोंडे, त्याच्यानंतर दीपकजी पाटील, रमेशजी ठाकरे, या सर्व अतिथी मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर गौरी स्पोर्ट वलवली टीमचे पाकस खरं तर एक अहमदाबाद चषकाचे दमदार आयोजक करते राजेश शेट कातारा, आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. टोटली या स्पर्धेमध्ये पाहिलं तर गौरी स्पोर्ट या नावानं 3 संघ उतरले, त्यातून एक संघ जो खरं तर वलवली संघ आज शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतं.
सेकंड सत्र लक्ष पाहिलं तर या मॅच मध्ये 18 बॉल मध्ये 29 धाब्यांचं लक्ष हे सेकंड सत्रामध्ये पार करायचं. तो मात्र गौरी स्पोर्ट वलबली टीमला पहिला सत्र पाहिलं 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग झाली, मात्र शेवटच्या षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये जिथे धाबा येणं गरजेचं होतं आणि अशा स्थितीमध्ये त्या षटकामध्ये अवघ्या एकच धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी आपण मनीषची पाहिली. आज स्पर्धेमध्ये मनीषनं चांगली गोलंदाजी केली, आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि मागील 3 मॅच मध्ये लगातार चांगली गोलंदाजी करत असताना संघाला एक चांगलं स्थान व नेऊन दिला आणि तो आपण मनीषला पाहिला. आता इथे 18 बॉल मध्ये 29 धाब्यांचा लक्ष्य पार करायचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सुयोग म्हात्रे यांना ऋषी चौधरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये देतो. दोन्ही टीमला शुभेच्छा. गेम ऑन. पहिल्याच बॉल वरती प्रहार केला, डीप बाकवास कबलेला फटका एक्झिक्यूट केला. पहिल्याच बॉल वरती एक टप्पा बाउन्स होत 4 चौका. ऋतिक बोंडे हा खर तर खेळाडू तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता आणि या खेळाडून याच मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज बाईक पहिली बाईक आपल्या कारकिर्दीमध्ये याच मैदानावरती जिंकलं होतं. त्याच्यामुळे या खेळाडूला हा मैदान खूप अगदी लाभदायक आहे. त्याच्यामुळे चांगली खेळी आपण ऋतिकची या मॅच मध्ये देखील गोलंदाजी चांगली पाहू शकतो. बॅकअप द्यावा लागेल ऋतिकला. समोर तेवढाच धाकड फलंदाज तुम्ही सध्या ऋषीला पाहता. हो सुपर बॉस समोरील डिलिव्हरी अगदी फलंदाजाला शांत डोले या बॉल वरती जिथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ जाऊन पोहोचला. टोटल धावा पाहिलं तर 5 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलबली हा संघ. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हा ट्रॅकर फुल केलाय. चांगला फटका अगदी फाईन रिझम मध्ये ऋषीच्या बॅट मधून येतो. हा पहिला चौकार. तर चौकाराला 4च्या मदतीनं संघाची धावसंख्या पहिली संघ 9 या आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. ऋषी चौधरी यांना सुयोग मात्र ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. 29 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा आणि तो लक्ष्य पार करत असताना अगदी चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळतं. ओ परफेक्ट यॉर्कर लाऊड अपील केली जाते. इथे मात्र फलंदाज बाद हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलबली टीमला फलंदाज ऋषी चौधरी बॅक टू द पवेलियन. पाचव्या बॉल वरती हा पहिला धक्का दिला. पहिला फलंदाज मैदानातून बाहेर झाला. ऋषी चौधरी मैदानातून बाहेर झाला. धावसंख्या पहिली टोटल 9 या आकड्यावरती हा संघ जाऊन पोहोचला. अजूनही 20 धावांची गरज. येणारे 13 बॉल शिल्लक आहेत. 13 बॉल मध्ये 20 धावांची गरज. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विशाल चिंद्रनकर हा फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. कैलाजी पाटील शिरवली हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतो. शेवटचा अंतिम बॉल समोर विशाल एक धाकड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तेवढाच ताकदवर गोलंदाज तुम्ही ऋतिकला पाहता. हा ट्रॅकर होता. चांगला फटका आहे. अगदी मिड विकेटला हा बॉल ट्रॅव्हल होतोय. अंतिम बॉल वरती चौकाराला 4 धाब्यानं षटक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला. टोटल 13 या आकड्यावरती 29 धाब्यांचा लक्ष्य होतं. आता येणारे 12 बॉलांना 16 धाब्यांची गरज. पदासाठी लढत्या या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोणता राहील याच्याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा तुम्हाला पाहायला मिळतात. 12 बॉल 16 धावांची गरज. 8च्या सरासरीनं धावा आता जमा कराव्या लागतील. सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलबली टीमला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता. प्रतीक हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. दुसरा ट्रम्प कार्ड आहे आणि त्याला आता वार करावा लागेल. बॅकअप कमबॅक हवाय मॅच मध्ये शिरोली टीमला. पहिलाच बॉल समोर सुयोग म्हात्रे.
पहिला बॉल हलक्यातून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टार्गेटचा प्रयत्न झाला तोपर्यंत संधी साधली. लेग पास मध्ये ही सिंगल धाव जोडली जाईल. एक धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. आता येणारे 11 बॉल आणि 15 धाब्यांची गरज संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. त्याच्यामुळे ज्या संघाचा संघर्ष चांगला राहील तो संघ विजय महोत्सव साजरा करेल. प्रहार केलाय, पाठची टॉपेज झाली. क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जेल. बिग धक्का, फलंदाज मैदानातून बाहेर होईल. विशाल चिंद्रंकर हा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलवली टीमला मॅच मध्ये शिरकाव करतोय सध्या जय हनुमान शिरवली. विकेट मैदानातून बाहेर झाला. आता येणारे 10 बॉल 15 धाब्यांची गरज. आत्मविश्वासाने गोलंदाजी मॅच मध्ये प्रतीक ठाकूरला करावे लागेल. रख हौसला मंजर भी आएगा, पासे के पाल चलकर समंदर भी आएगा. थक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तेरी मंजिल भी मिलेगी और जीतने का मजा भी आएगा. पाहिलेलं स्वप्न जर सत्यात उतरायचं असेल तर मेहनतीची पराकाष्ठी करावी लागेल मैदानावरती. येणारे 10 बॉल 15 धाब्यांची गरज. रत्नदीप चौधरी हा फलंदाज इनसाइड आउट. चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. क्षेत्ररक्षक आहे शैलेश. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅचला केले कॅरी. हा तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलवली टीमला रत्नदीप चौधरी बॅक टू द पवेलियन. आता शिरकाव केला. येणारे 9 बॉल 15 धाब्यांची गरज. मॅचला कलाडणी देण्याचा प्रयत्न सध्या प्रतीक ठाकूर करता. येणारे 9 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मुकेश शेलाटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला ओव्हर मध्ये पहिला तर अवघ्या धाबा खर्च केला. टोटल ऋतिकनं त्या मात्र 13 आणि त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी आपण प्रतीक ठाकूरच्या मॅच मध्ये पाहतोय. समोर तेवढा ताकदवर फलंदाज मुकेश शेलाटकर. ऑल आउट अपील केली जात आहे. जड मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली आहे. या बॉल मध्ये लेग पास मध्ये सिंगल मिळेल. एक धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना तर संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धाबा पाहिलं तर 15 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं येणारे 8 बॉल 14 धाब्यांची गरज. मॅच मध्ये शिरकाव केला. मॅच मध्ये यू टर्न घेतला जय हनुमान शिरोली टीमनं. भरपूर चांगली गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावरती बेतक मारा करत असताना प्रतीक ठाकूरला तुम्ही पाहता. प्रहार केला, त्याच्यावरती आक्रमण केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक ठोकलाय. फलंदाज सुयोग बातना षटकार. षटकाराला 6 धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. टोटल धावसंख्येचा विचार केला संघ 21 21 या आकड्यावरती. आता येणारे 7 बॉल 8 धाब्यांची गरज. 7 बॉल 8. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकती. सिंगल कंप्लीट. अवघ्या शेवटच्या बॉल मध्ये एक धाव आली. अशा रीतीनं 2 षटकांचे खेळ झाले समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला गौरी स्पोर्ट वलवली. टोटल डबल दुरी 22 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल 7 धावांची गरज. कोणत्या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवला जाईल. मॅच इम्पॉर्टंट. अजिंक्य पदासाठी लढत या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोणता राहील. एका साईडला संघर्ष करतो मॅच मध्ये गौरी स्पोर्ट वलवली आणि त्याला फाईट करत असताना संघ पाहता जय हनुमान शिरवली. येणारे 6 बॉल 7 धाबा. संघर्ष करावा लागेल. ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. मॅच मध्ये जो संघ जास्त मेहनत करेल तो संघ विजय महोत्सव साजरा करेल. आता कोणत्या संघाची जास्त मेहनत राहील. येणारे 6 बॉल 7 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आदू आलाय. आदू वरती आता विश्वास ठेवला टीम शिरोलीनं. त्या विश्वासावरती सार्थ गोलंदाजी केली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं. समोर फलंदाज पाहिला तेवढा धाकड फलंदाज ऍज द ओपनर सुयोग मात्रे.
हो पहिला बॉल अगदी फलंदाजाला शॉक केला. पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतं. समीकरण बदललं. येणारे 5 बॉल 7 धावांची गरज. माचला कलाडणी देण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज आदू करता. समोर सुयोग मात्रे ज्या फलंदाजानं 6 मध्ये 12 धावा बनल्यात आता येणाऱ्या 5 मध्ये 7 धावा बनवायच्यात. चॅम्पियन साठी लढत या अगदी प्रेक्षणीय मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. एका साईडला शिरोळ त्याला फाईट करतोय वलवली. पुलटास बॉल अलाउन द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केलाय. थ्रो थोडीशी अचूक राहिली. चित्याच्या चपलाईने या बॉल वरती 2 धाबा कंप्लीट केला. 2च्या मदतीने संघ पुढे सरकला. टोटल फलकावरती धाबा पहिला 24. आता येणारे बॉल शिल्लक 4 मध्ये करायच्यात 5 धाबा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे सामना जिंकायचा असेल वलवली टीमला तर येणाऱ्या 4 बॉल मध्ये कंपल्सरी 5 धाबा बनायला लागतील. गोलंदाज तयार आदू. प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. नो मॅन्स लँड. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल उचलेल फेकेल तोपर्यंत या बॉल वरती दाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल 26-26 या आकड्यावरती आता येणारे 3 बॉल 3 धावांची गरज. 3 बॉल 3चं समीकरण. मॅच अगदी कुन्नासा संघर्ष भरपूर चांगला दोन्ही टीमचा पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी आदूच्या माध्यमातून सध्या तरी मी पाहायला मिळतं. मात्र येणाऱ्या 3 बॉल मध्ये 3 धावा डिफेन्स केल्या जातील का हा देखील मोठा प्रश्न. चला थोडा पास केला. येणारे 3 बॉल 3 धावांची गरज. समोर सुयोग मात्र आज ओपनर अद्याप खेळपट्टी वरती स्थळ टोकून राहिला. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना तर वलवली टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला. मात्र मॅचला फिनिश करे का येणारे 3 बॉल 3 धावांची गरज. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आदू. समोर सुयोग प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. सामना फिनिश. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरतो गौरी स्पोर्ट वलवली संघ. राजेश शेठ खातारा यांना पुरस्कृत केलेला संघ.